नमस्कार मंडळी, नवरात्रच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आता सगळीकडे नवरात्र सुरू आहे आणि अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन ठेवलं जातं आणि त्या दिवशी चण्याची भाजी पुरी याचा नैवेद्य बनवला जातो। तर तीच भाजी आपण बनवतोय। तर इथं बघू शकता चणे भिजत ठेवले होते 7-8 तास, त्याच्यानंतर शिजवून घेतलेले आहेत। शिजवताना मी मीठ टाकलेलं होतं आणि चिमूटभर सोडा टाकला होता, वाटाणे किंवा चणे लवकर शिजले जातात त्यासाठी। तर चणे अगदी परफेक्ट असे शिजले गेलेले आहेत। तर एका भांड्यामध्ये बघा मी काढून घेतलेले आहेत आणि ही भाजी कांदा लसूण विरहित बनवली जाते। तर चला पटकन आपण ही चण्याची भाजी कशी बनवायची तर बघूया। तर कोरडे मसाले घेतलेले आहेत, जोडीला 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। मीठ लागणार आहे आपल्याला, थोडंसं तेल, कमी साहित्यांमध्ये तयार होतं। याला ह्या भाजीला कांदा लसूण अजिबात वापरत नाहीत। तर इथं बघू शकता आता वाटी घेतलेली आहे। आता वाटीमध्ये आपण जे कोरडे मसाले घेतलेले आहेत, हळद, तिखट, गरम मसाला, धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर आणि घरचं लाल तिखट, हे सगळे मसाले जे काही आहेत ना ते सगळे इथं घ्यायचे आहेत। ह्याच्यात तुम्ही छोले मसाला सुद्धा वापरू शकता, आपले रोजचे जे मसाले असतात तेच घ्यायचे। आणि याच्यामध्ये आपल्याला आहे ना 2-3 चमचे पाणी टाकायचं आहे। आपण हे मसाले जर आपण डायरेक्ट तेलात टाकले तर करपू शकतात, त्यासाठी आपल्याला ही स्टेप इथं वापरायची आहे। इथं वाटीमध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये बघा हे मसाले असे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण पटकन भाजी बनवायला घेऊया। तर बघा इथं कढई ठेवून घेतलेली आहे। सुरुवातीला कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल टाकायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जिरं मोहरीची फोडणी करून घ्यायची आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे। 3च गोष्टी सुरुवातीला याच्यामध्ये टाकायचे आहेत। नंतर यामध्ये आपल्याला 2 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आपण जे आता हे सगळे मसाले कोरडे मसाले एकत्र केलेले आहेत पाण्यामध्ये ते इथं पेस्ट इथं टाकायची आहे। आता व्यवस्थित अशी ही शिजवून घ्यायची, कारण पाणी टाकलेलं आहे आपण त्याच्यामुळे आणि लगेच शिजलं जातं। वरतून बघा थोडीशी कोथिंबीर टाकायची। तर आपल्या चॅनलवरती याची रेसिपी मी अगोदर सुद्धा केलेली आहे। तर चला आता पटकन आपण आहे ना याच्यामध्ये आता आपण जे शिजवलेले जे चणे आहेत ना ते टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बस एवढ्याच गोष्टी या भाजीमध्ये जातात आणि चवीला म्हणाल ना तर उत्तम अशी लागते। दिसताना बघू शकता किती सुंदर दिसते ही भाजी। आता याच्यात आहे ना आपल्याला हिरवीगार भरपूर कोथिंबीर घालायची। चणे शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता बेताचं टाकायचं आहे मीठ, थोडंसं मीठ मी इथं वापरणार आहे आणि शेवटी कोथिंबीर टाकायची आहे आणि एक झाकण ठेवायचं। एक 2-3 मिनिटाची वाफ काढायची। चणे शिजलेले आहेत तरीसुद्धा मसाले कच्चे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे सगळे मसाले जे आहेत चण्याला व्यवस्थित लागतील आणि जी आपली भाजी आहे ती चवीला उत्तम अशी लागेल। तर बघू शकता आता हिरवीगार बघा मी कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यामध्ये मी झाकण ठेवणार आहे। तर ही भाजी कन्यापूजन जेव्हा करतात तेव्हा ही बनवली जाते, अष्टमी नवमीला नैवेद्यामध्ये बनवली जाते। तर बघा आता इथं भाजी मस्त इथं आपली अशी झालेली आहे। आता मी पुन्हा एकदा एक झाकण ठेवते आणि पुन्हा एकदा वाफ काढते, म्हणजे आपली मस्त इथं भाजी तयार होते। तुम्ही पुरीसोबत सर्व करू शकता किंवा चपातीसोबत, तर सहसा पुरीसोबतच ही सर्व केली जाते। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते ज़रूर कळवा। व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।